नमस्कार, मी सय्यद हारून अली आज दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। मी सिल्लोडवरून बोलत आहे। आज स्थानिक स्वराज्य संस्थेचे आज शेवटची तारीख होती 17 नोव्हेंबर 2025। त्या दिवशी फॉर्म आले होते। नगरसेवक पदाकरता 229 आणि नगराध्यक्ष पदाकरता आले होते 17। यामध्ये आपल्यासोबत आहे सन्माननीय निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर निलेश अप्पार साहेब यांच्याकडे जाणून घेऊया किती अवैध अर्ज ठरलेले किती अवैध ठरलेले। सर नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सर थोडी माहिती द्या सर नगरपरिषद सिल्लोड निवडणुकीबद्दल। सिल्लोड सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण 246 अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले होते। त्यापैकी 229 अर्ज हे नगरसेवक पदासाठी तसेच 17 अर्ज हे अध्यक्षपदासाठी होते। त्यापैकी 118 जे अर्ज आहेत नगरसेवक पदासाठी ते पात्र ठरलेले आहेत आणि 111 अर्ज हे अवैध आहेत। नगराध्यक्षपदासाठी 17 पैकी 12 अर्ज हे वैध आहेत आणि 5 अर्ज अवैध ठरलेले आहेत आणि 118 जे वैध अर्ज आहेत त्यापैकी काही उमेदवारांचे अर्ज रिपीट असल्यामुळे एकूण निवडणूक लढवणारे उमेदवार आजच्या कंडिशनला 111 आहेत आणि अध्यक्षपदासाठी 10 उमेदवार आज रिंगणात आहेत। अपात्रचं कारण काय सर, अवैध ठरले तर याचं कारण? अपात्रतेचे कारण फक्त एकच आहे, बऱ्याचशा लोकांनी राजकीय पक्षांकडून फॉर्म भरलेले होते परंतु त्यांना AB फॉर्म न मिळाल्यामुळे ते व्यक्ती या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत। उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे। उद्या माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी ही प्रशासनातर्फे जाहीर करण्यात येईल। सर चिन्ह वाटपाची तारीख? चिन्ह वाटप ही दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आरो कक्ष म्हणजे याच ठिकाणी करण्यात येईल। सर आणि प्रचाराचा कालावधी काय राहील? प्रचाराचा कालावधी हा निवडणुकीच्या 24 तास अगोदर रात्री 12 वाजता हा बंद होत असतो। तशा सूचना आपण सर्व राजकीय पक्षांना आणि चिन्ह वाटपाच्या दिवशी निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना सुद्धा देणार आहोत। हे होते सिल्लोड नगर परिषदेचे अधिकारी दिवाकर साहेब। मी पुढच्या घडामोडीसाठी चालू अपडेटसाठी येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।